हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आज ना व्हिडिओच्या स्टार्टिंगला जो इंट्रो असतो ना तो मी काही दाखवतच नाही आहे. म्हटलं चला गार्डनिंगचा विषय आहे, बऱ्यापैकी लोकांना आवडतोच, तर मग डायरेक्टच व्हिडिओला सुरुवात करूया. आणि मी जे आहे ना इथे सकाळी सकाळी जे आहे मस्त माझ्या झाडांना पाणी टाकायला आलेले आहे. आणि खरंच म्हणजे ना कधी कधी असं वाटतं की झाडांना पाणी देणंसुद्धा एक वेगळ्या प्रकारचं सुख असतं. आणि आता तर ते दिवसातून 2 वेळा अनुभवायला मिळतं. बरीच जी मोठी मोठी झाडे आहेत ना माझ्याकडे, जसं जास्वंद वगैरे, त्यांचं ना म्हणजे मला दिवसातून 2 वेळा त्यांना जे आहे सकाळी आणि सायंकाळी असं दोघंही वेळा जे आहे ते पाणी द्यावं लागतं. आणि खूप म्हणजे ऊन पण पडतं, तरी ग्रीन नेट वगैरे पण आहे बऱ्यापैकी. पण ती मी जी आहे ना म्हणजे म्हणजे सकाळचं थोडं चांगलं ऊन झाडांना मिळतं, त्यानंतरच मी एका साईडची फक्त लावत असते. बाकी ही जी अशी आहे ना ती खूप गरज पडली हवा आहे, ज्या दिवशी खूप गरम हवा येते त्या दिवशी फक्त मी तिला सोडून घेते, जशी गरज असते तशी. नाहीतर मग झाडांना जे आहे ते ऊन मिळालं पाहिजे म्हणून मी जे आहे ती काही खोलतच नाही. सध्या तरी ना माझ्याकडे झाडं थोडी कमी झालेली आहेत आणि मला घ्यायची आहेत, पण मी म्हणजे जे आहे आम्हाला विकेंडला वगैरे थोडं बाहेर जायचं आहे 2 ते 3 दिवसासाठी. आणि मग पुन्हा ते 2-3 दिवस झाडांना असंच राहावं लागतं, म्हणून म्हटलं आधी जाऊन येऊया. गावी जायचं होतं आम्हाला, सो तिकडून जाऊन येते आणि मग त्याच्या नेक्स्ट वीकमध्ये जे आहे ते अजून 4-5 मस्त जे आहे प्लांट्स जे आहेत ते विकत घेणार मी आहे. सो बघा, मी ना म्हणजे जेव्हा माझं हे ग्रीन नेट लावली ना तेव्हा टँगल हार्ट जे होतं ना ते त्या ग्रीन नेटच्या जवळच यायचं, म्हणजे त्याला ना सावलीच असायची नेहमी. त्याची ग्रोथ एवढी छान व्हायला लागली होती ना, तर मग मी काय केलं, हे इकडे ना ह्याच्यावर ऊन यायचं, तर मग हे पण काढून घेतलं मी तिकडून आणि त्याला इथे शिफ्ट करून दिलेलं आहे. 2 दिवस झाले आता आणि 2 दिवसांमध्ये मला असं वाटते की त्याने जे आहे ना थोडी ग्रोथ पकडलेली आहे. सो मी बऱ्याच वेळा हे नोटीस केलं आहे की जेव्हा पण आपण बघा म्हणजे टँगल हार्ट जे असतात ना त्यांनी ग्रीन नेटमध्येच लावलेले असतात. सो ग्रीन नेटमधले मला असं वाटते की टँगल हार्ट चांगले ग्रो करतात. म्हणून अजून एक कुंडी आहे खाली, ती पण मी आणून ठेवलेली आहे इथे, जेणेकरून ग्रीन नेटमुळे जर असा काही फायदा होत असेल तर अजून ती कुंडी पण छान मस्त जी आहे ती म्हणजे त्यातली ग्रोथ जी आहे ती व्हायला लागेल. सो असं बऱ्याचशा गोष्टी असतात, हळूहळू एक्सपिरियन्सने आपल्याला समजत जातात. कुठल्याच गोष्टीमध्ये आपण अगदी असं म्हणू शकत नाही की मला 100% जे आहे ती मी पूर्ण शिकलेली आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये जे असतं ना शिकणं हे चालूच असतं. आणि चला तुम्हाला जे आहे पटापट मी जे आहे ते जे पण माझं फ्लावर्स आहेत मस्त उमललेले त्यांना दाखवते. मोगऱ्याला पण नवीन नवीन कळ्या ज्या आहेत ते यायला लागलेले आहेत. आणि ही काही झाडं माझ्या मेंडोच्या बाहेर ठेवलेली असतात, यांना पण मला पाणी वगैरे द्यायचं आहे. सो ह्या कुंड्या मी घरी स्पेंड केल्या होत्या, तुम्हाला जर आठवत असेल तर त्यांच्यामध्ये ही थोडी थोडी ग्रोथ चाललेली आहे. विचार करते मी की त्यांनाही ग्रीन नेटमध्ये शिफ्ट करावं, पण म्हटलं पुन्हा जे आहे ते गावाला जाण्यामुळे त्यांना थोडं पाण्याची कमतरता होईल म्हणून इथेच राहू देते. सो मला बऱ्याच कमेंट येतात की मनी प्लांट पाण्यामध्ये लावलेला आहे किंवा कुंडीत लावला आहे पण त्याचे पत्ते जे आहे ते जळत आहे. बघा मी पण तो प्रॉब्लेम जो आहे तो फेस करते. कारण काय होतं, मनी प्लांट ना हा पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये छान ग्रो करतो, पावसाळ्यात तर खूपच छान ग्रो करतो. पण जेव्हा उन्हाळ्यामध्ये गरम हवा वगैरे असते ना तर असं हा प्रॉब्लेम जो असतो ना तो फेस करावाच लागतो. म्हणजे खूप हार्डी प्लांट झालेलं असतं ना, खूप जुनं झालेलं आहे, तेच खूप छान सर्वाईव्ह करतं. जे नवीन नवीन लावलेले असतात ना त्यांना हा प्रॉब्लेम मात्र येत असतो. त्यावर एकच उपाय फक्त की मनी प्लांटची माती ना असं कधीच खूप जास्त सुकू देऊ नका. नेहमी त्याच्यामध्ये ओलावा जो असला ना, म्हणजे तो ओलावा असलाच पाहिजे, त्याला ओलावा नेहमी आवडतो म्हणजे मनी प्लांटला. त्यामुळे जे आहे मनी प्लांट त्या पद्धतीने जे आहे तुम्ही नेहमी त्याच्या कुंडीमध्ये जे आहे ते पाणी असू द्या. आणि हा छोटासा व्ह्यू जो दिसतोय माझ्या मेन डोअरच्या बाहेरचा आहे, मी त्या कुंड्या हँग केल्या होत्या पण मी काढून घेतल्या होत्या नंतर. आज सोमवार आहे आणि आंबेडकर जयंतीनिमित्त जी होती ती सुट्टी आहे. सो पिया पण घरीच आहे. सकाळी आम्ही अगदी असा नॉर्मल ब्रेकफास्ट वगैरे केलेला होता आणि ते काय मी शूट वगैरे केलं नाही. त्यानंतरच मी झाडांना पाणी टाकायला गेली आणि म्हटलं चला व्हिडिओला इथूनच सुरुवात करूया. आणि माझे भांडे वगैरे थोडेफार आहेत, खूप जास्त नाही, म्हणून मी जमा करून दिले. म्हटलं जाऊ दे, दुपारचं जे जेवण आहे ना त्यासोबतच घसून घेऊया. बऱ्याच वेळा मला टेन्शन पण असतं की पाणी चाललं गेलं तर, म्हणून पण मी घासून घेते. पण आज खूपच कमी होते म्हणून म्हटलं जाऊ दे घसूयात नंतर. आणि बघा मी कालच्या दिवशी म्हणजे रात्रीच्या वेळेला ना मटकी जी होती ना ती पाण्यामध्ये मोड आणायला ठेवलेली होती. आणि मी काचेच्याच म्हणजे ह्या बाउलमध्ये जी होती ना ती अशी ठेवलेली होती. त्यातले ते मोड आलेले इतके छान दिसत होते म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे. मला ना कालच्या दिवशी लक्षातच नाही ॲक्च्युली की म्हणजे पियाची स्कूल नाही असं, नाहीतर मी मटकी टाकलीच नसती. पण आता टाकली गेली, एवढी छान मस्त फ्रेश त्यांना मोड आलेले आहेत म्हणून म्हटलं चला यांचीच भाजी करून घेऊया. मला म्हणजे ब्रेकफास्टसाठी उसळ वगैरे बनवायचा अशा प्लॅनने जे आहे ते मी थोडं जास्त टाकलेलं होतं. म्हटलं उसळ पण होऊन जाईल आणि नंतर थोडी उरली त्याची भाजी पण होऊन जाईल अशा हिशोबाने. पण तो प्लॅन काही सक्सेसफुल झालाच नाही आणि सकाळी आम्ही भलतंच काहीतरी जे आहे ते ब्रेकफास्टला खाऊन घेतलं. सो आता जे आहे म्हटलं एवढी जास्त होईल तर पियाला जे आहे ते उद्या तिच्या पुरता टिफिनला
टिफिनला वगैरे मी करून देईल असा प्लॅनने जे आहे अर्धी मी फ्रीजमध्ये ठेवून दिली आणि अर्धी जी आहे ती आता भाजीसाठी तयारी करून ठेवते, जेणेकरून मटकी उकडलेली असली ना म्हणजे फटक्यातनं भाजीला तडका दिला की पटापट भाजी चपाती होऊन जाते, नाही तर मग मटकी उकडत टाका ह्या गोष्टीसाठी वेळ लागतो. आणि आता पियाची स्कूल मात्र काय झाली ना की तिची स्कूलचा जो टायमिंग आहे तो कमी होऊन गेला आहे. म्हणजे 3 वाजता येत होती ती, आठवडाभर गेली फक्त 3 वाजेपर्यंत स्कूलला आणि आता लगेच स्कूलवाल्यांनी जो आहे तो मेसेज जो आहे तो दिलेला आहे की आता यापुढे जितके दिवस स्कूल आहे पूर्ण एप्रिलचा महिना तर तो 12 वाजेपर्यंत त्यांची स्कूल असणार आहे. तर हे जे कार्टून आहे हे घरामध्ये आता 12 वाजेपर्यंत घरी येऊन जाईल. त्यातल्या त्यात आज पण सुट्टी म्हणजे चालतंच आहे. पुढच्या आय थिंक सॅटर्डेला पण काहीतरी सुट्टी म्हणूनच आम्ही गावी जायचा प्लॅन करतोय. म्हणजे इमर्जन्सीत जायचं आहे आम्हाला. आज तर ती छान इथे मस्त अभ्यास करताना दिसते, तुम्हाला काहीतरी ड्रॉइंग वगैरे करते, पण हे अर्धा तासात संपून जातं आणि दिवसभर खायला मागणं चालू असतं की हे दे मला, ते दे मला. आपण म्हणावं हे खायचं का, तर नाही दुसरं काहीतरी पाहिजे. अगदी किचनवर चढवून दिलं ना तरी पण त्यांचं असं मन भरतच नाही की काय खावं, असं दिवसभर चाललं असतं. वैताग घेऊन जातो, असं वाटतं की सुट्टी तर अजिबात नकोच पाहिजे मुलांना. पण चला असं काही हरकत नाही आहे. सो तर आमचं जे गावी जाण्याचं रिझन आहे ना म्हणजे ते अचानकच असं ठरलं आहे आमचं या आठवड्यातच जायचं असं. तसं तर आम्ही गेल्या आठवड्यातच जायला पाहिजे होतं सॅटर्डे संडेला, पण तेव्हा जरा तब्येती व्यवस्थित नव्हत्या आणि प्रवास मग मोठा होईल आणि याच्या पप्पांना मग एवढं गाडी वगैरे चालवायला पण तिकडे पण लगेच म्हणजे 2 दिवसांनी रिटर्न यायचं आहे. सो लवकर उठवून जे आहे ते गाडी चालवावं लागतं. त्यामुळे आम्ही डिसिजन घेतलं की जे आहे सॅटर्डे संडेला जाऊ. सो जे काय आहे मी तुम्हाला ज्या व्लॉगमध्ये आम्ही निघू ना त्या व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करते मी. गेल्या एका व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत जे आहे ते चिंचेचं पन्हं जे होतं ते मी म्हणजे पितांना दाखवलं होतं आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की येणाऱ्या व्हिडिओमध्ये लवकरात लवकर तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. सो बघा मी इथे चिंच जे आहेत ना म्हणजे काही दिवसांपूर्वीच मी आजारी पडण्याच्या आधी आणल्या होत्या, खूप हौसेने आणल्या, मस्त त्यांना निवडून वगैरे ठेवल्या, ते पण मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं, डब्यात भरून ठेवल्या. आणि त्यानंतर आजारी पडली तर मग काही बनणं होतच नव्हतं आणि त्यानंतर मला कफ वगैरे पण झाले होते, खोकला पण येत होता, म्हणून मग तो गॅप जो होता खूप मोठा पडला आणि मग गेल्या 2-1 दिवसापासून मस्त चिंचेचं पन्हं जे आहे ते आम्ही सगळेजण एन्जॉय करतोय. आणि आज आता तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. ते इथे चिंच ना मी थोडी म्हणजे वॉश करून घेतले, कारण की धूळ माती वगैरे लागलेलीच असते, म्हणून थोडं एका पाण्याने त्यांना वॉश करून घेतलं आणि ते म्हणजे जेवढ्या याच्यात ते पूर्ण डुबतील ना असं एवढं पाणी जे आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. आता बघा चिंच जर जास्त आंबट असेल तर गुळाचं प्रमाण वाढवावं लागतं. आपण हे 1-2 वेळा बनवलं की आपल्याला समजून जाते की कशा प्रकारची चिंच आहे. तशी ही चिंच म्हणजे जास्त पण आंबट नव्हती, म्हणून मी असा एवढा गूळ जो आहे तो टाकलेला आहे. आणि काही नाही 2-2.5 तास फक्त असंच तुम्ही याला जे आहे ना झाकून साईडला ठेवून द्या. 2-2.5 तासानंतर ना ही चिंच जी असते ना ती म्हणजे खूप सॉफ्ट होऊन जाते आणि जो गूळ असतो तो पण पगळून गेलेला असतो. आणि अशा पद्धतीने तुम्ही हाताच्या मदतीने पूर्ण जे आहे ना याला असं छान क्रश करून घेऊ शकतात. याचा जो पण काही पल्प आहे ना म्हणजे चिंचेचं जे पण आउटर लेअर आहे ती पूर्ण अशी सॉफ्ट होऊन जाते आणि ती हाताने पूर्ण काढून घ्यायची छान मस्त जोर लावून. आणि त्यानंतर आहे ना गाळणी घ्यायची, गाळणीमधून हा सगळा पल्प व्यवस्थित चम्मचीच्या मदतीने जे आहे ना सगळं गाळून घ्यायचं आणि तुमचं चिंचेचं पन्हं जे आहे ते बनून तयार होऊन जातं. आणि हे बघा मी तुम्हाला जे आहे त्यामधली चिचोकी म्हणतात आमच्याकडे, चिंचेची जी आठवडी असते तिला म्हणजे जी सीड असते तिला, तर ती अशा पद्धतीने पूर्ण तिची लेअर जी असते वरची निघून जाते आणि गाळून वगैरे घेतल्यानंतर असं चिंचेचं पन्हं मस्त तयार होऊन जातं. काही एक्स्ट्रा करायची गरज नाही. इतकं छान आणि टेस्टी लागतं ना, मला बोलता बोलताच तोंडाला पाणी आता सुटतं आहे, मला दिसतं आहे म्हणून. सो एक वेळा नक्की ट्राय करा. मार्केटमध्ये इझिली मिळून जाईल तुम्हाला आता चिंच तशी, आणि बनवलं की मग मला सांगा की कसं लागतं म्हणून. आता हा जो व्हिडिओ तुम्ही म्हणजे आता बघताय ना तर हा मी कालच्या दिवशी जो होता ना तो शूट केलेला होता, पण कालचा जो ब्लॉग होता तो खूप मोठा झाला असता, म्हणून मी जो आहे तो पोर्शन आता ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करते. आणि शेअर यासाठी करते कारण 1-2 मला कमेंट आल्या होत्या यावरून, म्हटलं चला थोडं डिटेलमध्ये सांगूया. की जसं बघा मला आता ॲक्च्युली म्हणजे काय करायचं आहे की मला हे देवघर जे आहे व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे आणि ज्या काही गोष्टी त्या तुम्हाला आता शेअर पण करते मी. तर मला कमेंट अशी होती की माझं देवघर जे आहे ते पूर्णपणे व्हाईट कलरचं आहे आणि आता जसं तुम्ही बघितलं की दिवाळीच्या पिरियडमध्येच जे होतं हे आमचं देवघर जे होतं ते बनवून झालेलं होतं. तर आता बरेचसे महिने झालेले आहेत, 4 महिने तर इझिली असं समजून घेऊ की झालेले आहेत. 4 महिन्यामध्ये अगदी कुठेही काळा डाग जो असतो म्हणजे तेलाचा काय म्हणतात त्याला, जसं आपण दिवा लावतो त्याची जी ज्योत जी जळते त्याचा काळा डाग किंवा अगरबत्ती वगैरेचे असे काहीच नाही आहे. तर बघा माझ्याकडे दिवा आहे, तुम्हाला व्हिडिओ जसं जसं पुढे जाईल तसं तुम्हाला दिसेल. म्हणजे हे देवघर व्हायच्या आधीच मी तो दिवाळीच्या हिशोबाने तो दिवा जो होता तो घेतलेला होता आणि तो दिवा ना त्याच्यावरून झाकण आहे
आणि त्या झाकणालासुद्धा काळपटपणा येत नाही असा तो दिवा आहे महत्त्वाचं म्हणजे. तर मग त्याच्यातून तो धूर, काळा धूर निघून देवघराला कुठेतरी जाईल तर ते शक्यच नाही आहे. तर त्याची लिंक किंवा तो प्रोडक्ट जे आहे ना मी तुम्हाला टॅग करून देते. मला असं वाटतं की तो दिवा जो आहे तो खूपच छान आहे. काळपटपणा त्याच्यामुळे अजिबात माझ्या देवघराला आलेला नाही आहे. आणि बाकी मी क्लिनिंग वगैरे व्यवस्थित करते. जे काही तेलाचे डाग असतील मी म्हणजे ट्राय करते की टिश्यू पेपर वगैरे मी ठेवलेला आहे तिथे. थोडासा तेलाचा आपण जसं ज्योत वगैरे आपण जी वात असते ती आपण जेव्हा वर ओढतो तर तेलाचे हात भरतात, ते मी त्याच्यासाठी टिश्यू पेपर ठेवला आहे की त्यालाच पुसायचं, म्हणजे ड्रेसला पण पुसायचं नाही आणि देवघराला पण कुठे तो हात लावायचा नाही अशा पद्धतीने. आणि क्लिनिंग वगैरे मी बऱ्याच वेळा करते, तुमच्यासोबत शेअर पण करते. आणि तसंही 4 महिने झालेत, सो नवीनच आहे अजून तरी काही नाही. पण पांढऱ्या गोष्टी असल्या ना की म्हणजे चांगल्या पांढऱ्या शुभ्र की त्या लगेच थोडा काळपट पण एखादी जरी लाईन ओढली गेली की लगेच दिसायला लागते. पण असला काही प्रकार अजून झालेला नाही आहे. सो आपला थोडा म्हणजे प्रेझन्स ऑफ माइंड की जसं आपण अगरबत्ती लावतोय, सो अगरबत्ती लावल्या ना तिच्यामधून पण काळा धूर स्टार्टिंगला निघतो. तर तेव्हा ते देवघरात नका पकडू, ते देवघराच्या बाहेर पकडायचं, जेणेकरून मग तो धूर जो आहे तो जाऊन वर कुठे बसणारा नाही. अशा पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आता आपण व्हाईट कलर चूज केला आहे म्हटल्यावर त्याचं मेंटेनन्स तर आपल्याला करावंच लागणार आहे. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत अशा पद्धतीने. दिव्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नाही तर मी प्रोडक्ट पण टॅग करते, तुम्ही चेक करा. आणि खूप छान आहे, म्हणजे थोडं पण तेल टाकलं ना व्यवस्थित त्याच्यामध्ये बराच वेळ तो जळत पण असतो. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला बघायला मिळेल, मी त्याच्याबद्दल आता सगळं बोलते इथे. आणि चला आता मी इथे क्लीन वगैरे करून घेतलं आहे. ते माझ्याकडे एक्सपांडेबल जे होतं ना म्हणजे डस्टर वगैरे आहे, जे तुम्ही थोड्या वेळापूर्वी बघितलं, ते पण मी ऑनलाईनच घेतलेलं आहे. आणि अशा बऱ्याचशा ठिकाणी जिथे आपली हाईट पोहोचत नाही आणि चेअर आणायचा वैताग येतो ना, तिथे अशा वेळेस ते डस्टर खूप जास्त कामात येतं. मी तर घेतल्यापासून माझे बरेचसे कामं, असे छोटे मोठे कामं जे वरवरचे आहेत ना ते त्याच्याने होऊन जातात. फॅन पण म्हणजे रेग्युलर क्लीन करत राहिलं तर मग आपल्याला ओला कापड लावायची गरज नाही. पण अशा पद्धतीने आहे, म्हणजे यूज आपण त्याला करून घेऊ शकतो. आणि मी आता जेव्हा हे लायनर वगैरे घेतले होते त्याचे काही तुकडे उरले होते, तर मी ते एक इथे पण ठेवून घेतलं होतं, जेणेकरून अगरबत्तीचं जे पडतं खाली राख वगैरे तर ती पण त्याच्यावर पडायला नको, गरम गरम आणि खराब व्हायला नको. आणि अशा पद्धतीने छोटी छोटी काळजी जी आहे ती मी घेत असते नेहमी, जेणेकरून आपण एवढ्या मेहनतीने जे आहे ते एवढं मोठं विचार करून डिझाईन करून एवढं बनवलं आहे ते लगेच खराब व्हायला नको. आणि अशा गोष्टींसाठी आपले प्रत्येकाचेच एफर्ट्स, म्हणजे प्रत्येक व्यक्ती एफर्ट्स घेत असतो, पण बऱ्याचशा आयडिया असतात आपल्याला माहीत नसतात आणि मग ते कोणाच्या व्हिडिओ थ्रू किंवा कोणाशी बोलल्यानंतर आपल्याला ते मिळत असतात. आय होप की तुम्हाला जे आहे ते ह्या 2-4 टिप्स ज्या मी आता दिल्या अबाउट देवघर ते तुम्हाला नक्की फायदेशीर होईल. तर हाच तो दिवा ज्याच्याबद्दल मी आता बोलत होती. क्लिनिंग झाल्यानंतर मी देवांची पण व्यवस्थित डीप क्लिनिंग केली, दिवा वगैरे पण घसून घेतलेला आहे. आणि तो पितळाचा आहे महत्त्वाचा म्हणजे, आणि छान आहे, खरंच खूप छान आहे. मला खूपच म्हणजे जेव्हापासून देवघर झाले मी तेव्हापासून तोच सकाळ संध्याकाळ त्याला यूज करते आणि मस्त आहे. आणि जसं सांगितलं की काळपट वगैरेपणा त्याच्या झाकणाला सुद्धा येत नाही, तर ती पण मला खूप जास्त आवडलं. नाही तर मग झाकण एवढं काळपट होऊन जातं ना, पण याचं काही होत नाही. मला माहीत नाही काय असं त्यांनी बनवलेलं आहे, पण छान आहे खूप. आणि मी दिवा लावण्यासाठी पण ना नॉर्मल जे खायचं तेल असतं ना, मी तेच एका डब्बीमध्ये म्हणजे बॉटलमध्ये भरून ठेवते आणि तेच यूज करते. मी एक्स्ट्रा वेगळं असं पूजेचं तेल वगैरे मागवत नाही. मी खायचंच तेल जे असतं ते माझं बॉटलमध्ये भरलेलं असतं तेच यूज करते आणि त्याच्यानेच माझी दिवाबत्ती जी असते ती होत असते. तर चला अशा पद्धतीने फक्त वरचा भाग जो होता तो मी माझ्या देवघराचा व्यवस्थित क्लीन करून घेतला आहे, कारण की याच्या समोरच जे आहे ते बाल्कनीचं डोअर आहे आणि तिथूनच खूप हवा येते, त्यामुळे धूळ पण खूप येते. आणि 8 दिवसातून एक वेळा तर मला एवढी डीप क्लिनिंग जी असते ती करून घ्यावीच लागते. त्यासोबत देवांचीही छान मस्त डीप क्लिनिंग होऊन जाते, छान चकाकी जी असते ती येऊन जाते. तर चला आता क्लिनिंगसोबत माझी पूजा पण इथे जवळजवळ करून झालेली आहे आणि मी माझा व्हिडिओ पण इथे संपत आहे. अपेक्षा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.